नमस्कार, मी नंदा आणि स्वागत आहे तुमचं नंदा राऊत ब्लॉगमध्ये। आज आपण एक महत्त्वाच्या विज्ञानाचं उपकरण पाहणार आहोत। सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप। सूक्ष्मदर्शक म्हणजे काय? सूक्ष्मदर्शक हा एक वैज्ञानिक उपकरण आहे ज्याचा उपयोग खूप लहान वस्तू जसे पेशी, सेल्स, बॅक्टेरिया आणि टिश्यूज पाहण्यासाठी केला जातो। डोळ्याने या न दिसणाऱ्या वस्तू या उपकरणाने मोठ्या दिसतात। आता आपण मायक्रोस्कोपचे पार्ट पाहणार आहोत। हे आहे आयपीस। आयपीस दिसतं आहे? आयपीस यानी ऑक्युलर लेन्स, डोळा ठेवायची जागा। ही 10x किंवा 15x मध्ये झूम करता येतं। 10x ही 10x आहे, ही 10x आहे। हे आहे हेड, याला हेड म्हणतात। आणि हे आहे, याला म्हणतात आर्म, याला आर्म म्हणतात। मायक्रोस्कोपचं आर्म आहे, आर्म। हे आहे, याला नोज म्हणतात। हे आहे नोज पीस, नोज पीस। याला लागलेल्या असतात ऑब्जेक्टिव्ह लेन्स, याला लेन्स असतात। 3 किंवा 4 लेन्स आपण याला लावू शकतो। या लेन्स इथे हे ऑब्जेक्टिव्ह, हे जे नोज पीस आहे हे मूवेबल असतं, ज्याच्यामुळे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स मूव्ह करू शकता। यामध्ये असतात 10x, ही आहे 40x आणि ही आहे 100x म्हणजे ऑइल इमर्शन। आणि हे जे खालचं आहे याला म्हणतात मेकॅनिकल स्टेज। हा आहे मेकॅनिकल स्टेज, हा मेकॅनिकल स्टेज असतो। मेकॅनिकल स्टेजमध्ये ही आहे, आपल्याला याला म्हणतात स्टेज क्लिप। स्टेज क्लिप ज्यामध्ये आपण स्लाईड ठेवू शकतो, स्लाईड पॅक करता येतं त्यामध्ये। स्टेज क्लिपमध्ये हे बघा, स्लाईड इथे पॅक होतं, ही आहे स्टेज क्लिप। आता याला इकडे जे असतं याला कोर्स ॲडजस्टमेंट नॉब म्हणतात। हा जो आहे ना, हा नॉब, हा कोर्स ॲडजस्टमेंट नॉब असतो। याने कोर्स ॲडजस्टमेंट करता येते। म्हणजे हे जे बघा, हा स्टेज वर खाली होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला हे स्टेज वर खाली होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला आयपीसमधनं जे बघायचं आहे ते तुम्हाला ॲडजस्ट करता येतं। हे फाईन ॲडजस्टमेंट, याच्या समोरचं जे छोटंसं नॉब असतं हे फाईन ॲडजस्टमेंट आहे, फाईन ॲडजस्टमेंट। आता हे आहे इथलं, हे याला म्हणतात स्टेज कंट्रोल नॉब। हा जो आहे ना खालचा स्टेज कंट्रोल नॉब, याने पुढे मागे होतं, वरच्या याने पुढे मागे होतं, स्टेज कंट्रोल नॉब। आणि खालचा जो आहे याने साईडला होतं, ती स्लाईड साईडला, म्हणजे आपल्याला स्लाईड फिरवता येतं इकडून तिकडे। ही पुढे मागे करते, ही साईड इकडे अशी फिरते आहे, ठीक आहे। आता हा जो खालचा भाग आहे याला म्हणतात डायफ्राम। ह्या डायफ्राममुळे तुम्ही याला, हे जे लाईट्स आहे, हे जे वरती तुम्हाला लाईट दिसत आहे, दिसतंय स्लाईडवरचं लाईट, तुम्ही इथे प्रकाश कमी जास्त करू शकता। स्लाईडवरचा हा प्रकाश कमी जास्त करू शकता या डायफ्रामच्या याने। या स्लाईडवरचा प्रकाश कमी जास्त करता येतो या डायफ्रामच्या याने। आणि हे खाली आहे लाईट सोर्स असतं, हे लाईट सोर्स आहे। इथे तुम्हाला याचं ब्राईटनेस कमी करायसाठी दिलेलं असते। हे बघा, इथल्या याने तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता, या लाईटचं ब्राईटनेस कमी जास्त करू शकता। यानंतर मागे स्विच दिलेला असतो, मागे स्विच असतो। तर मित्रांनो, हे होते सूक्ष्मदर्शकाचे भाग आणि त्याचा उपयोग। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपल्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।